आणि अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। या दिवशी आपल्या वाडवडिलांना जी आठवण केली जाते आणि या ठिकाणी त्यांच्याकरता ज्याला म्हणतो आपण गोळणी श्राद्ध जे असतं आपलं श्राद्धेचा घास टाकला जातो, जेणेकरून या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये असे मानलं जातं की त्या दिवशी आईवडील किंवा आपल्या घरातला गेलेला व्यक्ती हा त्या ठिकाणी येतो। त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या सणाच्या दिवशी खानदेशामध्ये आपल्या बहिणी ज्या सासरी गेलेल्या आहेत किंवा मुली आहेत त्या गावाकडे येत असतात आणि ठिकाणी या निमित्तानं आनंदाचे दिवस असतात, गोडधोड खाण्याचे दिवस असतात। आणि खानदेशातलं आणि देशात राज्यातलं हे एक सगळ्यात महत्त्वाचा सण या ठिकाणी मानला जातो। खास शैली आपल्या शुभेच्छा कशी अथानी कैरी तथानी कैरी कैरी धोका खाय हो, अशा पद्धतीचे गाणे आजच्या दिवशी म्हटले जातात। आणि आपल्याला कल्पना आहे की या निमित्ताने गावातले सुट्या असल्यामुळे योगायोगाने शाळेच्याही सुट्या असतात, नातेवाईक आले असतात, जुन्या मित्रांशी जुन्या लोकांशी नातेवाईकांची या निमित्ताने भेट होत असते। एक आनंदाचे दिवस असतात हे 2-4 दिवस जे असतात। हो, गुलाबराव देवकरांच्या प्रवेशाला अखेर हिरवा मिळालेला आहे। त्यांचा 3 मे रोजी प्रवेश होणार आहे। नाही, प्रवेश केला म्हणून काय त्यांचे लफडे बंद होतील असं नाही आहे। ते 3 टायर AC मधून 2 टायर AC मध्ये जात आहे। ते कशा करता जात आहे अख्ख्या जगाला माहिती आहे। या ठिकाणी मजूर फेडरेशनचा असलेले लफडे 27 लाख रुपये बेकायदेशीर जे भाडं घेत आहेत दवाखान्याचं, आतापर्यंत त्यांनी 8 कोटी रुपये शासनाकडून भाडं घेतलेलं आहे। ते भाडं चालू राहावं याच्याकरता ते जात आहेत। त्याचबरोबर निवडणुकीच्या पिरियडमध्ये 10 कोटी रुपये यांनी विड्रॉ केलेले आहे। ते निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केलेली आहे, हे त्यांना माहिती आहे। त्याच्याकरता ते अडचणीमध्ये आहे। बुलढाणा अर्बनची अडचण आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक असल्यानंतर सुद्धा स्वतः 10 कोटी रुपये कर्ज घेतलेलं आहे। कायद्याने ते घेता येत नाही रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्सनुसार। ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याच दिवशी त्यांचं सभासत्व गेलं पाहिजे, ते त्यांना लपवायचं आहे। गुलाबराव पतसंस्था याच्या नावावर 10 कोटी रुपये त्यांनी काढलेले आहे, ते अजूनपर्यंत भरलेले नाही। उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चाललेली आहे, 24 तारीख त्याला आहे। त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम होऊ शकतात। ही सगळी जी घाण त्यांनी केलेली आहे ती घाण साफ करण्याकरता हे जात आहेत। आणि याच्याने काय अजितदादा ते छाती ठोकपणे म्हणतात की माणसं तपासून घेईल। फार सुंदर माणसं तपासलेत त्यांनी, देवकरप्पासारखे। त्यांना पुढच्या काळामध्ये लक्षात येईल की आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता। देवकर म्हणतात भाऊ की गुलाबराव पाटील जे म्हणतायत ते अतिशयोक्ती बोलतायत, मी असा कुठलाच घोटाळा केला नाही, जर केला असता तर आतापर्यंत माझ्यावर कारवाई झाली असती। कारवाई काय लगेच रस्त्यावर पडली नाही आहे। आणि आता 6 महिने का तोंड बंद होतं? शिंदे साहेबांची बैठकीच्या टायमाला काय कुठे झोपलेले होते? माझ्याबरोबर आणि शिंदे साहेबांबरोबर यांची बैठक झाली निवडणुकीच्या पहिले। हे कोणाचे लॉयल नाही आहे, यांनाच आपली घाण जी आहे ती दाबायची आहे, त्यांनी नाही म्हणावं। हो, अनेक जे लोक आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे लोक आहेत ते अजितदादांच्या गटामध्ये प्रवेश करणार आश्रय घेण्याकरता, दुसरं काय नाही, नाही। त्यांचा काहीच घोटाळा नाही, ते जात आहे बिना घोटाळ्याचे जात आहेत। पण भाऊ इकडचे जे लोक आहेत विरोधातले ते अस्वस्थ झाले असं वाटतंय का तुम्हाला? कारण प्रवेश वाढले जातात महायुतीमध्ये जाणाऱ्यांचे। हा, आम्ही काय असतो, आमचे का दोस्त आहे का? विरोधातले लोक जे आम्ही नाही घाबरत कोणाला। महाविकास आघाडीतले लोक 5 वर्षांनी यावं ते आणखी मैदानात तयार आहे आपण कुस्ती खेळायला। महाविकास आघाडी गाडीची हवा काढली जाणार, बच्चू कडू काढणार माझ्या भरून घेईल मी पुन्हा काढली तर। माझे मित्र आहेत ते, त्यांनी गाडीची हवा काढली, मी भरून घेईल। हो, शरद पवार गटातले जे प्रवेश वाढलेले आहेत अजितदादांच्या गटामध्ये, त्याच्यामुळे असं एक समोर येत आहे की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची सुरुवात झाली आहे असं बोललं जातं। आपल्या हातात काय, त्यांचा व्यक्तिगत संबंध आहे। त्यांनी यावं नाही यावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे। पण ज्यांची भाषणं तपासावी, यांनी काय काय भाषणं केली देवकरप्पांची, सतीश अण्णांची, की यांनी किती स्मृतीस म्हणा सुमनं अजितदादांवर उधळली होती हे बघावं। भाजपच्या उमेदवाराला पाडण्याकरता यांनी काय काय नाटकं केली होती हे पाहायला पाहिजे। आणि आता त्यांना घेऊन काय फार मोठ्या निवडणुका लागल्या असं काही ना वातावरण नाही, यांचं काही राहिलेलं पण नाही। संघर्ष असाही आहे ना, तसंही राहणार आहे।
जो आमच्या महायुतीमध्ये आता येतं ते आम्ही त्यांच्याकडे येत नाही, ते आमच्याकडे बळजबरी येत आहे. आम्ही थोडी बोलवलं त्यांना. आता संजय पवार आणि त्यांचं कसं जमेल तेच बघावं लागेल आपल्याला. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला आहे. यावरूनच रोहित पवार म्हणतायत भरत गोगावलेंना 5 वर्ष वाट पाहावी लागणार. तुम्ही म्हणा हे जात आहे त्यांना सांभाळा, भरत गोगावले नंतर पाहू. हो, आदित्य तटकरे आणि गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार 1 हे तारखेला. द्यावी लागते जबाबदारी. मग आता दादा भुसे अमरावतीला चालले, मग तिथले पालकमंत्री झाले का? ते असं नसते. 4 तारखेला दोघी ठाकरे बंधू परत येत आहेत परदेशातून. येऊ द्या ना, एकत्र स्वागत वाटतं का? करायला जाऊया आपण. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.